नमस्कार मुलांनो. आता आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील रमाई भीमराव आंबेडकर या धड्याचा स्वाध्याय बघणार आहोत. बघा, इथे काही धड्याखालचा स्वाध्याय दिलेला आहे, तो आपण बघूया. बघा, पहिला प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. रमाईंना कोणी लिहायला वाचायला शिकवले? उत्तर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाईंना लिहायला वाचायला शिकवले. प्रश्न दुसरा, डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी कोठे गेले होते? उत्तर, डॉक्टर आंबेडकर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले होते. प्रश्न तिसरा, रमाईंचे संपूर्ण जीवन कसे गेले? उत्तर, स्वतःची सर्व स्वप्ने विसरून कुटुंबाच्या व दीनदलित समाजाच्या उज्ज्वल स्वप्नांना साकारण्यासाठी रमाईंनी संपूर्ण जीवन झिजवले. प्रश्न चौथा, बाबासाहेबांनी वसतिगृह का काढली? उत्तर, पददलितांचे स्वावलंबन, स्वाभिमान व आत्मोद्धारासाठी बाबासाहेबांनी वसतिगृहे काढली. प्रश्न पाचवा आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो? उत्तर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण ओळखतो. प्रश्न सहावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी कोणता लढा उभारला? उत्तर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीनदलित समाजासाठी त्यांना मान सन्मान व मानवी हक्क मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला. प्रश्न दुसरा आहे, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. त्याच्यातला पहिला प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय घटनेचे शिल्पकार का म्हणतात? उत्तर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. मसुदा समितीचे कार्य करताना त्यांनी खूप परिश्रम घेतले, म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. प्रश्न दुसरा, रमाईंनी वसतिगृहात अन्नधान्याचा तुटवडा दिसल्यावर काय केले? उत्तर, रमाईंना वसतिगृहात अन्नधान्याचा तुटवडा दिसताच लगेच त्यांनी सोन्याच्या बांगड्या वसतिगृह प्रमुखाकडे दिल्या. त्यामोडून आलेल्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले. पुढच्या काही दिवसाची बेगमी होईल एवढे धान्य भरून ठेवले. प्रश्न तिसरा आहे, कंसात दिलेल्या शब्दापैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा. पहिला आहे, रमाईंचा जन्म दापोली तालुक्यातील टिंबटिंब येथे झाला. उत्तर, रमाईचा जन्म दापोली तालुक्यातील वनंदगाव येथे झाला. दुसरं, रमाईच्या घरची परिस्थिती अत्यंत टिंबटिंब होती. उत्तर, रमाईंच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. तिसरं आहे, रमाईंना टिंबटिंब मूर्ती संबोधले जाते. उत्तर, रमाईंना कारुण्याची मूर्ती संबोधले जाते. चौथा आहे, रमाई दीनदलिताच्या टिंबटिंब व रमाई दीनदलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या. बघा, आता पुढचा चौथा प्रश्न आहे, खालील वाक्प्रचार असलेली पाठातील वाक्य शोधा व पुन्हा लिहा. बघा, पहिला आहे, खंत न बाळगणे. बघा, त्याचं वाक्य, खूप दुःखे वाट्याला आली तरी रमाईंनी कधी खंत बाळगली नाही. हे उत्तर तुम्ही पुस्तकात बघून लिहायचं.
दुसरं आहे हुरळून जाणे. त्याचं वाक्य, प्रसंगी एखादे सुख वाट्याला आले तर त्या हुरळूनही गेल्या नाहीत. तिसरं आहे न डगमगणे. त्यांच्यासमोर संकटाचे डोंगर उभे होते तरी त्या कधीही डगमगल्या नाहीत. चौथं आहे भारावून जाणे. उत्तर, रमाईंच्या प्रेमाने वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली. बघा आता त्याच्यानंतर एक्स्ट्राचा प्रश्न मी दिलेला आहे. नावे लिहा. रमाईंच्या वडिलांचे नाव भिकू धुत्रे. रमाईच्या आईचे नाव रखमाबाई. रमाईंच्या सासऱ्याचे नाव रामजी मालोजी आंबेडकर. चौथा आहे डॉक्टर बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देणारे बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड. पाचवा आहे डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेली सभा बहिष्कृत कार्यकारिणी सभा. विरुद्धार्थाचे शब्द लिहा. अन्याय न्याय, सासरी माहेरी, आवश्यक अनावश्यक, विषमता समता, अपमान सन्मान, शांतता अशांतता, प्रेम द्वेष, दुर्लक्ष लक्ष, जन्म मृत्यू, सुख दुःख. बघा हा सगळा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. त्याच्या खाली एक कोडं दिलेला आहे. बघा हा शेवटचा प्रश्न आहे. रिकाम्या चौकोनात योग्य अक्षर लिहून योग्य शब्द तयार करा. कारल्याची चव. कशी असते कारल्याची चव? कडू. बरोबर 2 अक्षर असलेला शब्द लिहायचा आहे. चहा पिण्यासाठी वापरतात कप. गव्हाचे पीठ कणिक. पदार्थ तळतात ते भांडे कढई. आणि लाकूड कापण्याचे एक हत्यार करवत. हा स्वाध्याय तुम्ही पूर्ण सोडवायचा आहे. प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि हे कोडं आणि इथे दिलेले आहेत ते जास्तीचे प्रश्नसुद्धा तुम्ही लिहायचे आहेत.